नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी अशोक कौदरे. स्वागत आहे आपले. आज या ठिकाणी आपण खेड तालुक्यातील भामचंद्र डोंगर या ठिकाणी गेलो होतो. या ठिकाणी बजरंगबली मारुती मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुढील सुरुवात केली. या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला एकांत मिळावा त्यासाठी या भामचंद्र डोंगरावरती तुकाराम महाराज कायम यायचे. बघू शकता या ठिकाणी बजरंगबली काहीतरी खातानी येथील जे पर्यटकांनी बजरंगबलीला खाण्यासाठी टाकलं होतं. आपण बघू शकता की वरच्या बाजूला हे वरती एक छानसा मठ आहे. आम्ही जाऊन आलो होतो तिथे. त्याच्यानंतर आपण खालीही बघू शकता की किती छान प्रकारे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. खूप छान निसर्ग, खूप छान वातावरण, खूप छान एकांत. तसं आपण बघू शकता पुढे पुढे या ठिकाणी हे खालचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आम्ही डोंगरावरती होतो. या ठिकाणी जे काही शिकाऊ महाराज असतात त्यांच्या राहण्याची इथे व्यवस्था या ठिकाणी गाववाल्यांनी पाण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पाणी आणि हे जे पाणी आहे पूर्ण दगडामध्ये आहे. तिथे माहिती घेतल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की पूर्ण दगडामध्ये पाणी येते आणि आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे. आपण बघू शकता अतिशय छान पद्धतीने जुन्या काळातील शंकराचं मंदिर खूप छान पद्धतीने या ठिकाणी ह्या भामचंद्र डोंगरावरती बघू शकता की जुन्या पुरातन काळामध्ये कोरीव काम केलेले. त्याच्यानंतर दर्शन घेतल्यानंतर वरतीचा मार्ग चालू केला. वरती चढण्यासाठी साधारण 30 ते 35 मिनटं लागतात. पण खूप छान अनुभव होता. आपल्याला आपण देखील भामचंद्र डोंगरावरती एक वेळ अवश्य भेट द्यावी. अशा पर्यटन स्थळांना चालना मिळेल. खूप छान. वरती तुम्ही बघू शकता की पाण्याचे जे कुंड आहेत पुरातन काळातले आहेत. त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने पाणी, थंड पाणी खूप छान हे होतं. तर आपल्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.